श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. जे तुम्हाला कमी लेखतात त्यांना स्वामी कसा धडा शिकवतात. अंतर्मन हलवणारा अतिशय सुंदर असा अनुभव. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. स्वामी भक्तांनो, कधी असं झालंय का तुमच्यासोबत? तुम्ही दिवसरात्र कष्ट करता, मन स्वच्छ ठेवता, कोणाचं देखील वाईट करत नाहीत, वाईट नको व्हायला असं म्हणता, तरीही लोक तुम्हाला काहीच नाही असं समजतात. तुमचं मौन त्यांना कमजोरी वाटतं, तुमचा संयम त्यांना भीती वाटत नाही, तुमचा देवावरचा विश्वास त्यांना वेडेपणा वाटतो. असे स्वामींचे भरपूर भक्त असतात. आणि मग एक प्रश्न मनात घुमतो, देवा तू खरंच पाहतोयस ना रे? याच क्षणी स्वामी समर्थ हळूच तुमच्या मनात म्हणतात, मी पाहतो आहे रे, तुझ्याकडंच तर माझं लक्ष आहे. आणि जे तू सहन करतो आहेस ते व्यर्थ नाही, हा माझा तुला शब्द आहे. वेदना का दिल्या जात आहेत माहिती आहे? स्वामी भक्तांना वेदना तर होतात, पण त्याचं कारणही माहिती आहे. स्वामी कधीच कोणाला उगाच वेदना देत नाही आहेत बरं का. वेदना दिल्या जातात कारण तुमच्यात सहनशीलता आहे, तुमच्यात संयम आहे आणि तुमच्यात पुढे जाण्याची पात्रता आहे. त्याच स्वामी भक्ताला वेदना दिल्या जातात. लक्षात ठेवा, ज्यांना देव मोठं करणार असतो त्यांनाच लोक लहान समजतात. कमी लेखणं जाणं म्हणजे ही शिक्षा नाही आहे, ही निवड आहे. स्वामी म्हणतात, ज्याला आम्ही निवडतो त्याला मी आधी तोडतो, घासतो आणि मगच घडवतो. लोक जेव्हा तुम्हाला कमी लेखतात तेव्हा स्वामी तुमचं मन तपासत असतात. तुम्ही तुटता का? तुम्ही मजबूत आहात का की अजून शांत होता? अहंकार आणि मौन यातील फरक. ज्यांना वाटतं ते मोठे आहेत ते ओरडतात, पण जे खरोखर मोठे असतात ते शांत राहतात. स्वामींच्या भक्ताचं मौन म्हणजे हार नाही, भीती नाही आणि दुर्बलता तर नाहीच नाही. ते आतून तयार होण्याचं लक्षण असतं. स्वामी भक्तांनो, स्वामींची ही कथा हृदय पिळवटून टाकणारी आहे. एक व्यक्ती होती, ती इतकी शांत होती की लोक म्हणायचे हा काहीच करणार नाही याच्या आयुष्यात. त्याचं मन रोज दुखायचं, तुटायचं, पण तो कधी कोणाला दोष देत नसे, शांत राहायचा. तो फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी जाणतात. वर्ष गेली, अपमान वाढत गेला, एकटेपणा वाढत गेला आणि मग एक दिवस स्वामींनी अशी स्थिती आणली की ज्यांनी त्याला कमी लेखलं, दूर केलं, एकटं पाडलं, तेच लोक आज त्याच्याशी बोलायला तडफडत आहेत, ओढ घेत होते. तेव्हा तो फक्त एवढंच म्हणाला, स्वामींनी मला शांत राहायला शिकवलं आणि मी शांत राहिलो, म्हणूनच इथंपर्यंत पोहोचलो. स्वामी भक्तांनो, स्वामींचा या कथेतून असा संदेश आहे की कितीही वाईट परिस्थिती आली तर हताश होऊ नका, गळून जाऊ नका, फक्त शांत राहा, संयम बाळगायला शिकवा. कारण स्वामींवर विश्वास ठेवला की कधी ना कधी आपलं चांगलंच होणार, हे मात्र नक्की आहे. तर स्वामी भक्तांना त्रास देणाऱ्या लोकांना धडा कसा शिकवतात माहिती आहे? स्वामी थेट प्रहार करत नाही, ते हळूहळू धडा शिकवतात. परिस्थिती बदलून, माणसं बदलून आणि सत्य उघड करून. जे तुम्हाला कमी लेखतात त्याचं खरं रूप त्यांच्याच कृतीमधून सगळ्यांसमोर येतं. संयमांचा खरा अर्थ म्हणजे संयम म्हणजे सहन करणं नव्हे. संयम म्हणजे देवावर पूर्ण विश्वास ठेवून वाट पाहणं की आज ना उद्या स्वामी माझं भलंच करतील, हा विश्वास ठेवणं म्हणजे संयम. स्वतःला न तोडणं. स्वामी म्हणतात, तू जर स्वतःवर विश्वास ठेवला नाहीस तर माझ्यावरचा विश्वास कसा ठेवशील सांग बघू. अंधार जास्त का वाटतो तुम्हाला माहिती आहे? कारण प्रकाश जवळ आलेला असतो. आज जर अपमान वाढला आहे, दुर्लक्ष वाढलं आहे, वेदना वाढल्या आहेत, तर समजा स्वामींची कृपा जवळ आली आहे. मनाशी मनातला संवाद. आज तुमचं मन रडत असेल ना, तर स्वामी म्हणतात रडून घे, पण माझ्यावर शंका घेऊ नकोस. आज तुम्ही एकटे वाटत असाल तर स्वामी म्हणतात, मी तुझ्यासोबत आहे, तुझ्याबरोबर आहे, पण तुला दिसत नाही एवढंच. स्वामी भक्तांनो, शेवटचा अतिशय गहिरा असा हा संदेश तुमच्यासाठी. नेहमी लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ते तुमचं भविष्य ठरवू शकत नाहीत आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलं ते तुमचं नशीब बदलू शकत नाहीत. कारण तुमचं आयुष्य स्वामींच्या हातात आहे.
स्वामी भक्तांनो, आज जर कुणी तुम्हाला कमी लेखत असेल तर नतमस्तक व्हा, कारण स्वामी तुमच्यासाठी लढत आहेत याचा हा मेन संकेत असतो. स्वामी समर्थ महाराज की जय. विश्वास ठेवा, न्याय उशिरा होईल पण न्याय चुकणार नाही आणि स्वामी भक्तांवर अन्याय कधीच होऊ देणार नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि स्वामींचे विचार ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला स्वामी सदैव सुखी ठेवोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.